1 म्हणजे 10 to the power 2 minus 1 आहे. आता मी सेकंड टर्मला 10 to the power 2 न रिप्रेझेंट केले, मग फर्स्टला मी 10 to the power 1 न रिप्रेझेंट करू शकतो का? हो. मग असंच करत 10 टर्म काय भेटेल मला? 10th टर्म असेल 10 to the power 10 minus 1. या सगळ्यांची सम घ्यायची आहे मला, म्हणजे 10 minus 1 plus 10 to the power 2 minus 1 plus 10 to the power 3 minus 1 dash 10 to the power 10 minus 1. जर पहिल्या टर्मचं कलेक्शन घेतलं 10 प्लस 10 टू द पॉवर 2 प्लस 10 टू द पॉवर 3 प्लस डॅश 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 10 टू द पॉवर 10 मायनस 1 मायनस 1 मायनस 1 डॅश डॅश मायनस 1. या किती टर्म आहेत? 10 टर्म्स आहेत. आणि या किती टर्म आहेत? तर 10 टर्म आहेत. मी इथं जर y मायनस मायनस 1 मायनस 1 मायनस 1 या किती 10 टर्म आहेत, म्हणजे ओव्हरऑल हे मायनस 10 होणार आहे. पण आणि इथं किती होणार आहे? ही आता जिओमेट्रिक प्रोग्रेशन आहे. जिओमेट्रिक प्रोग्रेशनची सम कशी घेतली जाते? ए आर टू द पॉवर एन मायनस 1 डिवायडेड बाय आर मायनस 1. आता इथं ए काही माझ्याकडे 10 आहे, आर काय माझ्याकडे 10च आहे, 10 टू द पॉवर 10 मायनस 1 डिवायडेड बाय 10. आता यांची सम आहे, म्हणजे यांच्यात इथं काही टोटल सम किती असेल मग? 9 प्लस 99 प्लस 999 प्लस डॅश 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 इज इक्वल्स टू ही झाली 10 टू द पॉवर 10 मायनस 1 डिवायडेड बाय 10. मायनस मायनस का घेतलं आपण? प्रत्येक टर्म मायनस आहे आणि किती वेळा रिपिटेशन आहे? 10 वेळा, म्हणजे काय होणार आहे? मायनस 10. आता इथं काय करू आपण? ब्रॅकेट मधून सॉरी सम मधून काय करू? 10 कॉमन घेऊ, इथं 9 येणार आहे. 10 काय करू आपण? कॉमन घेऊ. मग मी जर 10 कॉमन घेतला तर काय मिळेल? 10 टू द पॉवर 10 मायनस 1 डिवायडेड बाय 9 मायनस 1 इज इक्वल टू 10. हा 10 टू द पॉवर 10 आहे मायनस 1. आता इथं काय येईल? क्रॉस मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय 9, म्हणजे हा किती झाला? 10 टू द पॉवर 10 मायनस 10 अपॉन 9. आता परत 10 टू द पॉवर 10 मायनस 10 आहे, मग आपण परत त्याच्यातून एक 10 कॉमन घेऊ, म्हणजे मिळेल 10 इंटू ब्रॅकेट 10 मध्ये आता वाटलं एक छोटा ब्रॅकेट देऊ, इथे राहील 10 टू द पॉवर 9 शिल्लक राहील मायनस 1 अपॉन 9, म्हणजे 10 by 10 होईल 100 इंटू 10 टू द पॉवर 9 मायनस 1 अपॉन